मन आतले मनातले या आगामी मराठी चित्रपटाच्या टीमनं झी 24 तासच्या ऑफिसला भेट दिली आणि यावेळी त्यांनी चित्रीकरणादरम्यानचे आपले अनुभव सांगितले. तसंच या चित्रपटाची कथा आणि आशयही स्पष्ट केला. त्यांच्याशी बातचीत केली आहे आमच्या प्रतिनिधी कावेरी पिंपळे यांनी. नमस्कार, मी कावेरी पिंपळे आणि आज आपल्या झी 24 तासच्या ऑफिसमध्ये मन आतले मनातले या सिनेमाची टीम आलेली आहे. खूप खूप स्वागत आहे तुझं मानसी आणि सुरेन सर. आम्ही जेव्हा हा ट्रेलर बघितला तेव्हा या ट्रेलरमध्ये बरंच काही घडतंय असं वाटतंय. म्हणजे कुठेतरी रिव्हेंज आहे, लव्ह स्टोरी आहे, रोमॅन्स आहे, साऊथचा सुद्धा टच दिलेला आहे तुम्ही त्यात. तर काय सांगाल स्टोरी लाईन विषयी? लाइक आपने जो पूछा, जो साउथ का थोड़ा स्टाइल लग रहा है ये एक्चुअली क्या मूवी में ना लाइक हमारा ये सब्जेक्ट थोड़ा डिफरेंट है. ये सब्जेक्ट एक सोशल मैसेज जा रहा है. ये लव ट्रायंगल स्टोरी है और इसमें रिवेंज का भी स्टोरी है थोड़ा. मानसी, काय सांगशील? त्यांनी आता जस्ट सांगितलं की लव्ह ट्रायंगल आहे म्हणून. तर ट्रायंगल म्हणजे 2-3 हिरो, काय किती रोमॅन्स आणि काय चाललंय नेमकं, काय सांगशील? सो ट्रायंगल म्हणजे 3 त्यामुळे ओके, आय थिंक दॅट मेक्स अ स्क्वेअर. या ॲक्च्युली छान वाटतं. कारण तिन्ही माझे जे लाभलेले हिरो आहेत मला ते तिघही छान आहेत. मला तुझ्या भूमिकेविषयी काय सांगशील? छान आहे ती. अपूर्वाचं कॅरेक्टर मी प्ले करते आहे. अपूर्वा मला लाभली, अपूर्वाने मानसीला चूज केलेलं आहे. अपूर्वा छान आहे. ती एक सोशल वर्कर आहे आणि जशी कहाणी जाते पेज 1 टू पेज 2 तसं तिचं असलेलं प्रत्येकाशी नातं किंवा तिचं सोशल वर्कर किंवा ती कशी समाजात वावरती आहे. मग ते टिपिकल कमर्शियली विलन कसा येतो आणि मग विलनची नजर अपूर्वावर पडते आणि मग काय पुढे होतं. पण उपेंद्र सर सुद्धा आहेत या चित्रपटात. त्यांच्याबरोबर काम करण्याचा तुझा एक्सपिरियन्स कसा होता? सीनमध्ये घाबरले मी बिकॉज ही इज अ ट्रू जेम ऑफ अ पर्सन. कारण उपेंद्र सर हे ऑफकोर्स खूप सिनियर आहेत. मला खूप बरं वाटलं तुमच्याशी बोलून. आणि मन आतले मनातले हा सिनेमा 13 फेब्रुवारीला रिलीज होतोय, 14 फेब्रुवारीच्या एक दिवस आधी. सो तुम्हाला जर 14 फेब्रुवारीला काही प्लॅन्स नसतील किंवा प्लॅन्स असतील तरी तुम्ही 13 फेब्रुवारीला जाऊ शकता बघायला. रोमांटिक, इट्स ए रोमांटिक मूवी और ये जो वैलेंटाइन वीक में ये चलने वाला है. हाँ, तो अगर आई वुड रिक्वेस्ट एवरीवन हु आर द कपल मोस्टली दे शुड वॉच दिस मूवी. या चित्रपटाचं नशीबच इतकं छान आहे की तू आता तुम्हाला काय आहे, कसा आहे आणि एक्झॅक्टली स्टोरी आमची काय आहे हे बघायला तुम्हाला तुमच्या जवळच्या चित्रपटगृहात जायचं आहे आणि मनातले मनातले हा चित्रपट बघायचा आहे. खूप खूप कॉंग्रॅच्युलेशन्स तुम्हा दोघांना आणि ऑल द व्हेरी बेस्ट. थँक्यू.